नमस्कार मित्रांनो, मी वैभव माळवते. सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मी कॅमेरासमोर येऊन काय बोलणार, काय बोलायचं. माझ्या मित्रमंडळींना, फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांनाच असं वाटत असेल की हा चक्क सोशल मीडियाच्या समोर, माध्यमातून समोर बोलायला कशाला आलाय, काय एवढं झालंय. तर त्याच्यापाठचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 1 महिना झाला मला स्वतःला असं कळलंय की मला कॅन्सर आहे, कोलन कॅन्सर. आणि मी या महिन्याभरामध्ये बघतोय की माझ्या घरामध्ये सगळे सुशिक्षित, सगळे शिकलेले असूनही सगळ्यांना प्रश्न पडला की हे कसं झालं, काय झालं, कशामुळे झालं. आणि आता कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय सगळीकडे. तर सगळेजण घाबरले, कारण आमच्या फॅमिलीमध्ये फॅमिली हिस्ट्री वगैरे काहीच नाही, कॅन्सरची कसलीच नाही, काय नाही. त्याच्यामुळे मी आता असा विचार केला की जर आपल्याच फॅमिलीत एवढा म्हणजे नॉलेजचं थोडी कमतरता असेलच, तर आपण आपल्याला जेवढं जमेल तेवढं तरी आपण लोकांना मदत करावी, की निदान माझ्यामुळे हजारात 2 मुलांना किंवा 2 लोकांना तरी आपल्या झालेल्या अनुभवांवरून मी सांगू शकतो की कॅन्सर म्हणजे काय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये भियायचं खरंच कारण आहे का नाही, किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारचे प्रिकॉशन आपण स्वतः घेतले पाहिजेत. डॉक्टर्स तर ऑब्व्हियसली आहे घेणारच. आपण काय केलं पाहिजे, आपल्या बाजूने आपण किती प्रयत्न केले पाहिजेत, किती स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, यासाठी मी फक्त हा व्हिडिओ बनवतोय. मी आज हा व्हिडिओ करण्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी जे अनुभवलं आहे, जे मला अप्स अँड डाऊन्स आहेत किंवा बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या मला तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करायच्या, जेणेकरून मला आता ज्या लोकांना नुकतंच कळलं आहे की आपल्याला कॅन्सर झाला आहे किंवा आपण कुठल्या स्टेजला आहोत किंवा काय आहे, ह्या सगळ्या कन्फ्युजिंग गोष्टी आहेत की काय ट्रीटमेंट घ्यावी, कुठे घ्यावी, कशी घ्यावी, ह्या म्हणजे खूप कन्फ्युजिंग आहे. तर माझा फक्त एकच उद्देश आहे की जसं मला झालंय तसं अजूनही कोणाला झालंच तर निदान ह्या व्हिडिओमुळे कोणाला ना कोणाला तरी त्याची मदत होईल. तर त्या मदतीसाठी मला हे शेअर करायचं आहे. तर ह्याची सुरुवात झाली 1 वर्षभरापूर्वी. मला पोटामधनं थोडंसं त्रास व्हायला लागला होता, मला PR ब्लिडिंग झालं. तर थोडीशी फॅमिली मुळव्याची, पायल्सची हिस्ट्री असल्यामुळे आम्ही त्या डॉक्टरकडे, सर्जनकडे गेलो आणि त्याच्यानंतर त्यांना दाखवलं. तर त्यांना तेव्हाचा टेस्टमध्ये असं समजलं की आता ह्यांना पायल्सची जस्ट सुरुवात आहे, तर नॉर्मल मेडिकेशन घेऊन हे बरं होईल. तर आम्ही तसं मेडिकेशन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर बरं वाटायला लागलं. मग 5-6 महिने कुठला त्रास झाला नाही. त्याच्यानंतर पुन्हा असं झालं की थोडंसं ब्लिडिंग झाल्यासारखं झालं. पुन्हा आम्ही सर्जनकडे गेलो. त्यांनाही तसंच वाटलं की हे पायल्सची सुरुवात आहे आणि त्यांनी औषधं दिली. ते पुन्हा बरं वाटलं. त्याच्यानंतर मग ब्लिडिंगचं प्रमाण थोडंसं वाढलं, हेवी प्रमाणामध्ये ब्लिडिंग झालं. म्हणून आम्ही पुन्हा गॅस्ट्रो सर्जनकडे गेलो आणि स्पेसिफिक त्या सर्जनला सांगितलं, हा असा 2 वेळा आमचा एक्सपिरियन्स झाला आहे, आम्ही ऑलरेडी सांगून झालं, पण आता जरा ब्लिडिंगचं प्रमाण वाढलं, तर आता काय करावं. तर त्यांनाही असं वाटलं की चला आपण याच्या पुढे फर्दर थोड्याशा टेस्ट केल्या पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की पहिलं नॉर्मल चेक केलं. त्याच्यानंतर ते म्हणाले की पाईल्स तुम्हाला असू शकतं, पण एवढं ब्लिडिंग होणार नाही. ह्या एवढ्या मोठं ब्लिडिंग व्हायचं कारण कदाचित तुम्हाला अल्सर असेल, कोलोनल अल्सरायटिस नावाचा एक प्रकार आहे, तो असू शकतो. मग त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण तुमची कोलोनोस्कोपी करूया. मग त्यांनी लगेचच कोलोनोस्कोपी केली. तर कोलोनोस्कोपीमध्ये त्यांना समजलं की एक ट्यूमर आहे, पण तो आता कसला आहे हे पाहण्यासाठी त्यांनी त्याची बायोप्सीसाठी एक ब्लॉक काढला आणि त्याचा बायोप्सीला पाठवला. त्याचा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये कळलं की आपल्याला कॅन्सर आहे. आता कळलं तर आहे कॅन्सर झालाय, वय वर्ष 32, मला टेन्शन आहे. आपल्या पदरामध्ये 2 वर्षाची मुलगी, बायको, बहिणी, सगळेजण, घर पूर्ण डिस्टर्ब, अख्खी फॅमिली डिस्टर्ब, काका, मामा, मावशी, जेवढ्या सगळ्या आहेत फॅमिलीमध्ये सगळेजण डिस्टर्ब. म्हणजे मी स्वतः सुद्धा शॉकमध्ये. ऑफकोर्स घाबरलो, कारण माझा जीव जेवढा मला प्रिय आहे तेवढा माझ्यासाठी आता माझी मुलगी आहे, मला तिच्यासाठी हळहळ वाटायला लागली की एवढ्या कमी वयात आपल्याला कुठल्या पण प्रकारचं असं व्यसन असं नाही आहे की जेणेकरून आपल्याला असं काय होईल. तर एवढं सगळं असताना झाल्यानंतर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब, मी डिस्टर्ब, मग करायचं काय. चला, तो एक नॉर्मल प्रोसिजर आहे की घाबरण्यामध्ये थोडे दिवस गेले की फॅमिलीचं सगळ्यांचं इमोशनल ब्रेकडाऊन झालं, सगळेजण रडले. त्यांना बघून मला सुद्धा थोडंसं इमोशनल ब्रेकडाऊन झाल्यासारखं झालं. पण कुठेतरी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. जर मी स्ट्रॉंग राहिलो तर आजूबाजूचे सगळे मला हसताना बघून हसत राहतील. त्या दिवशी ठरवलं, बस आता नाही, आता पूर्ण नीट राहायचं, हसतं खेळतं राहायचं की आपल्यासोबतचं सगळे हसते खेळते राहिले पाहिजे आणि वातावरण कायम पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे.
आता पुढे प्रोसिजर काय करायची, तर आम्हाला त्या डॉक्टरांनी एक ऑन्को सर्जन सजेस्ट केलं. मग आम्ही तसंच लोअर परेलमध्ये इथे टाटा होमी बाबा सेंटर आहे जे स्पेशली कॅन्सरचं आहे, तर त्या होमी बाबा सेंटरमध्ये गेलो. आता या हॉस्पिटलची माहिती थोडीशी मी तुम्हाला सांगायचा उद्देश आहे की थोडंसं कन्फ्युजिंग आहे. तिकडे 3 प्रकारचे क्रायटेरियाज आहेत. एक जनरल क्रायटेरिया, एक सेमी प्रायव्हेट आणि एक प्रायव्हेट. जनरल, प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट हे काय हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. प्रायव्हेटमध्ये थोडंसं तुमचा नंबर लवकर येईल, इकॉनॉमिकली तुम्हाला थोडेसे जास्त पैसे त्याच्यामध्ये घालावे लागतील, तुमची ट्रीटमेंट फास्ट होईल ॲज कम्पेअर टू सेमी प्रायव्हेट आणि जनरल. आता दैवकृपाने आमच्याकडे थोडंसं आर्थिक पाठबळ असल्यामुळे आम्ही अजून तरी प्रायव्हेटमध्ये आमची ट्रीटमेंट करू शकतोय, म्हणजे चालू आहेच. त्या ॲज कम्पेअर टू दॅट तुम्हाला सेमी प्रायव्हेटला थोडेसे कमी पैसे लागतील आणि जनरलला त्याहून थोडे कमी पैसे लागतील. पण समजा मला जर एक ट्रीटमेंट किंवा एक CT स्कॅन करायचं आहे किंवा काय MRI करायचं आहे, तर त्याला मला जर 5 दिवस लागत असतील तर कुठेतरी सेमी प्रायव्हेटवाला 7 दिवस लागतील, कुठेतरी जनरलवाला 10 दिवस लागतील. म्हणजे हा टाइम स्लॉट वाचवण्यासाठी मी थोडे एक्स्ट्रा पैसे पे करतो, एवढंच त्या प्रायव्हेटचा उद्देश आहे. बाकी तुम्हाला प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट आणि जनरलला डॉक्टर, सर्जन सगळे सेमच आहे. असं नाहीये की त्या हॉस्पिटलमध्ये कुठेही हलगर्जीपणा केला जातो, तेच डॉक्टर आहेत, फक्त हा टाइमचा प्रश्न आहे, बाकी याच्यामध्ये काहीच नाही. आता आम्ही गेलो होतो पहिलं टाटा हॉस्पिटलमध्ये सेकंड ओपिनियनसाठी. ते आता डिटेक्ट झालेलं आहे, तर आता काय करायचं. तर तिथे आम्ही सेकंड ओपिनियनचा फॉर्म भरला, माझा ID, पॅन कार्ड, आधार कार्ड असं जमा करून त्यांनी घेतलं आणि 3,500 रुपये त्यांची सेकंड ओपिनियनची फीज आहे, ती त्यांनी नॉमिनल फीज घेतली आणि आम्ही डॉक्टरांना भेटलो. तर डॉक्टरांनी पूर्ण माझे सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळं पहिलं तिथे ऑनलाईन सगळे फीड केले आणि त्याच्यानंतर आमचा नंबर मेन सर्जनकडे लागला. मग आम्ही त्या सर्जनना भेटलो. मग त्यांनी आमच्यासमोर बसून पूर्ण माझं जे CT स्कॅनचे रिपोर्ट आहेत, पेट CTचे रिपोर्ट, MRIचे रिपोर्ट आणि कोलोनोस्कोपी वगैरे केलेली आहे त्याचे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, हे सगळे रिपोर्ट त्यांनी समोर बघितले. आणि ते बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जमेल तेवढ्या लवकर तुम्ही इथे, आज तुम्ही फक्त सेकंड ओपिनियनला आलाय तर ट्राय करा की तुम्ही इथे लगेच ॲडमिशन तुमचं घेऊन टाका. इथे काय कोणाला ॲडमिट करून घेतलं जात नाही, रादर दॅन तुमची सर्जरी आहे तोपर्यंत तुम्हाला इथे कोणी ॲडमिट करून घेणार नाही. तुमचं जे काय काम आहे ते डे केअरच्या बेसिसवरती होईल. आता हे डे केअर काय प्रोसेस आहे हे मी पुढे तुम्हाला हळूहळू सांगेनच. इथे आमची सुरुवात झाली. मग आम्ही त्याच्यानंतर गेलो. त्याने आम्हाला विचारलं की तुम्ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट प्रिफर करा, जनरल, प्रायव्हेट की सेमी प्रायव्हेट. मग त्याने त्याचे डिफरन्स जे मगाशी मी तुम्हाला सांगितले तेच तिने डिफरन्स मला सांगितले. मग आम्ही गेलो आणि प्रायव्हेटमध्ये आमची फाईल तयार केली. सेम प्रोसिजर होती, आधार कार्ड, पॅन कार्ड द्यायचं आहे आणि इथे आता काय होतं 20,000 रुपये त्याच्यामध्ये डिपॉझिट म्हणून भरून ठेवायचे आहे. ते भरल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचं कार्ड मिळतं. हे असं कार्ड आहे, ज्या कार्डावरती इथे वरती नंबर असतो, जो हा नंबर आहे हा कायम माझा फाईल नंबर राहणार आणि इथे एक QR कोड आहे ज्याच्यावरती मी गुगल पे, फोन पेने स्कॅन करून पैसे भरू शकतो. त्याच्यामध्ये पैसे भरून ठेवेन. जिथे जिथे मला जी ट्रीटमेंट घ्यायची आहे त्याच टाटामध्ये तिथे हे कार्ड ठेवायचं आहे. तिथून हे पैसे ऑटोमॅटिक कट होणार, त्यांची जेवढी फीज आहे तेवढी. हे कार्ड एकदा तुमचं झालं की त्याच्यानंतर माझे जे MRIच्या CDs, कोलोनोस्कोपीची CD, त्याच्यानंतर पेट CTची CD, या सगळ्या CD मी तिथे सबमिट केल्या. त्या सबमिट केल्यानंतर ब्लॉक पण माझा जो होता बायोप्सीचा तो पण आम्ही तिथे सबमिट केला. हे सगळं सबमिट केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 1-2 दिवसाचा वेळ लागेल हे सगळं अपलोड करायला. मग त्या फाईल्स, माझ्या CDsच्या व्हिडिओज वगैरे सगळ्या अपलोड झाल्या. याने एक काम चांगलं झालं की दरवेळी मला फाईल घेऊन, रिपोर्ट्स घेऊन नाचायला लागलं नाही. आता माझा पूर्णच्या पूर्ण डेटा जो होता तो त्या टाटाच्या पूर्ण कम्प्युटर्समध्ये फिट होता. मला फक्त हा नंबर दाखवायचा होता की ही माझी केस फाईल नंबर आहे. हा नंबर मी तिकडे दिला की माझं सगळी इन्फो सगळ्या डॉक्टरांच्या सगळ्या केबिनमध्ये, सगळ्या टेबलवरती अवेलेबल होती. त्यानंतर फक्त मला एवढं एकच गोष्ट कॅरी करून चालायची होती आणि त्यांनी टाटाने स्वतःची एक फाईल दिलेली, तेवढीच एक कॅरी करायची होती. ती मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. फाईल म्हणजे ही अशा प्रकारची एकच फाईल याच्यामध्ये मिळेल. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट वगैरे काहीच नाही. रिपोर्ट्स वगैरे सगळे आपले ऑनलाईन फीड केलेले जातात. ही मला त्यांच्याकडून मिळालेली फाईल आहे, ही त्यांच्या डॉक्टर्सच्या अपडेटसाठी आहे. जसं की मला आता कॅन्सर आहे, मला कोलोन कॅन्सर आहे. कोलोन कॅन्सर म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये मला कोलोनची ट्रीटमेंट देणार, तर
ट्रीटमेंट देणारा कोलोनचा स्पेशालिस्ट, त्याच्यानंतर गॅस्ट्रोचा स्पेशालिस्ट, त्यानंतर मला किमो देणार आहे तर किमो देणारा डॉक्टर, किमोथेरपी जी आहे त्याचा स्पेशालिस्ट, रेडिएशन देणारे वेगळे डॉक्टर आहेत तर रेडिएशनचा स्पेशालिस्ट. या सगळ्यांकडे एकमेकांना पोहोचवण्यासाठी ज्या नोट्स वगैरे आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढच्या अपॉइंटमेंटला कधी यायचं ते सांगणारी तारीख, बरं त्या अपॉइंटमेंटला येताना नवीन कुठला रिपोर्ट काढून आणायचा आहे का किंवा काय वेगळं खाऊन यायचं आहे का, तर त्याचीच फक्त ह्याच्यामध्ये नोंद आहे. बाकी तुम्ही पूर्ण टाटा होमी बाबा सेंटरमध्ये कुठलेही जरी तुम्ही साधा CBC ब्लड रिपोर्ट जरी केला तरी त्याची हार्ड कॉपी तुम्हाला घ्यायला जायला लागत नाही. तुम्ही 7 वाजता सकाळी जाऊन ब्लड दिलं की 8:30-9 वाजेपर्यंत डॉक्टरांकडे ती ऑलरेडी त्यांच्या ऑनलाईन डायरेक्ट पोहोचलेली असते. सोबत तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ती रिपोर्ट तुम्हाला येतोच. आणि ह्या फाईलवरती काहीच नाही, माझा केस नंबर, नाव, मी गॅस्ट्रो इंटेस्टायनल कॅन्सरसाठी गेलो आहे, कोलोन त्याच्यासाठी, एवढीच इन्फॉर्मेशन याच्यावर आहे. आणि आतमध्ये जे आहे हे डॉक्टरांनी स्वतःसाठी लिहिलेली माहिती, पुढे कधी भेटायचं, अपॉइंटमेंट काय त्याचीच माहिती. बाकी याच्यामध्ये विशेष असं काही नाही. डॉक्टरची फीज आहे 3,500 रुपये भेटायची, पण त्याची व्हॅलिडिटी आहे 15 दिवस. त्या 15 दिवसात मी 4 वेळा भेटलो तर मला परत 4 वेळा 3,500 भरत यायची गरज नाही. त्यात 3,500 मध्ये मी 4 वेळा भेटलो काय 5 वेळा भेटलो, माझ्या सगळ्या प्रॉब्लेम, सगळ्या शंकांचं निरसन डॉक्टर करून देणार. ठरलंय की आता इथेच होमिओमध्ये आपल्याला सगळं करायचं आहे, तर सगळ्या डॉक्टरांकडे ही फाईल माझी पोचली. त्यानंतर हे सगळे डॉक्टर एकत्र येऊन बसतात, त्यांचं पॅनल पूर्ण बसतं. मी, माझ्यासोबत एक माझा नातेवाईक, आम्हाला दोघांना त्यांनी आतमध्ये घेतलं. त्यांनी आम्हाला आमची पूर्ण केस सांगितली की तुम्हाला काय झालंय, कसं झालंय, ॲट द एज ऑफ 32 झालंय, कशामुळे झालंय त्याचं कारण शोधायचं चालू आहे. पण होता कामा नाही. त्याच्यासाठी 1-2 कारण आहेत. आता मेजर कारण व्यसन, पण आपल्याला तसलं काहीच नाही. दुसरं कारण काय की जेनेटिकली, म्हणजे तुमच्या खानदानामध्ये कोणाला झालेलं आहे का, त्याच्यामुळे तुम्हाला झालंय, तर आमच्यामध्ये तसं पण नाही. तिसरं म्हणजे आता लाईफस्टाईल जी झालेली आहे सध्याची, त्या लाईफस्टाईलमुळे होणारा कॅन्सर, पण ते कोणालाही होऊ शकतो. आजकाल असं घाबरून जाण्यासारखं मोठं कारण नाही, असं त्यांनी आम्हाला नीट पूर्ण एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर असं वाटलं की आपण म्हणतो ना, डॉक्टर बरोबर बोलूनच आपल्याला असं होतं की अर्धा-1000 आपल्या इथेच कमी झाला. तसं थोडंसं माझ्या फॅमिलीवाल्या आमच्या सगळ्यांसोबत झालं की ठीक आहे, 7-8 जण एकत्र बसली, सगळ्यांनी मिळून एक प्लॅन ऑफ ट्रीटमेंट ठरवलं की आता आपण अशी सुरुवात करायची, असं जायचं आणि हे पूर्ण कम्प्लीट करायचं आणि आपण पूर्ण यातून बरं व्हायचं. हे ऐकल्यानंतर माझ्या घरातल्यांचं, आमचं मनोबल थोडंसं चांगलं झालं, म्हणजे बूस्ट झालं. आता आम्ही ठरवलं की आता इथे तिथे काहीच करायचं नाही, जी काय ट्रीटमेंट आहे ती पूर्णच्या पूर्ण इथेच घ्यायची. आम्हाला किमोथेरपिस्टला भेटायचं आहे, जो आमच्या किमोची पूर्णच्या पूर्ण तयारी करणार. आता त्याला भेटण्याची प्रोसिजर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपल्याला ज्या दिवशी माहिती आहे की आता आपल्याला किमोवाला भेटायचं, तर त्या किमोच्या थेरपिस्टचे 2 ते 3 दिवस स्पेशल आठवड्यातले ठरलेले असतात. त्या दिवसाची अपॉइंटमेंट स्लिप जी आहे ती आपण आधीच घेऊन ठेवायची. ज्या दिवशी मी भेटायला येणार आहे, समजा आता मी किमोथेरपिस्टला भेटायला चाललो आहे, मी शुक्रवारीच त्याचं स्लिप घेऊन ठेवलं, कारण तो डॉक्टर फक्त मंडेला आणि म्हणजे सोमवार आणि गुरुवार असं 2च दिवस येतो. तर मला काय करायचं आहे की ती स्लिप घ्यायची आहे, ऑलरेडीच घेऊन ठेवायची आहे. सोमवारी सकाळी लवकर जायचं आहे. ट्राय करा तुम्हाला पण काय असेल तर लवकर जाऊन ती स्लिप तिकडे सबमिट करायची आणि त्याचं टोकन घ्यायचं. मग आपलं तिकडे बाहेर डिस्प्लेवरती टोकन नंबर येतो आणि तुमचं काम लवकर गेल्यामुळे लवकर डॉक्टरची भेट होते आणि लवकर काम होतं. आता मी डॉक्टरला भेटलो तर डॉक्टरने सांगितलं की आपण 3 किमोथेरपी घेणार आहेत स्ट्रॉंग डोसचे. तुमचं एज 32 आहे आणि हे किमोचे जे डोस आहेत हे सगळे ठरतात कशावरनं, तुमचं वजन, उंची, तुमचं काय आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, यानुसार तुम्हाला कुठला किमो द्यायचा हे तिथे ठरलं जातं. प्रत्येकाचे डोसेज वेगळे असतात. असं नाही की किमो आपल्या शेजाऱ्याला पण जो किमो देतोय तोच आपल्याला देतोय, असं नाहीये. प्रत्येकासाठी वेगळा डोस असतो. तर आम्ही त्याला भेटलो डॉक्टरांना. मग डॉक्टरांनी आम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं की आपण काय करूया तुमच्या केसमध्ये, पहिल्यांदा 3 किमो घ्यायच्या. आज एक किमो घ्यायची थेरपी, 15 दिवसाच्या गॅपने दुसरा किमोथेरपी घ्यायची आणि 15 दिवसाच्या गॅपने तिसरी किमोथेरपी घ्यायची. 3 किमोथेरपी घेतल्यानंतर परत 15 दिवसाची गॅप घ्यायची. त्याच्यानंतर आपण रेडिएशन्स घ्यायचे. रेडिएशन्स 2 प्रकारचे आहेत. एक तर लॉंग टर्म 21 दिवसाचं रेडिएशन घ्यायचं किंवा शॉर्ट टर्म 5 दिवसाचं घ्यायचं. तर त्याच्यासाठी रेडिएशनवाले डॉक्टर वेगळे आहेत, त्यांचा पण आम्ही सल्ला घेतला. पण हे रेडिएशन संपल्यानंतर पुन्हा 3 किमो मला घेणंच आहे. म्हणजे
रेडिएशन संपल्यानंतर 15 दिवसांनी एक किमो, मग 15 दिवसांनी दुसरा किमो, मग 15 दिवसांनी तिसरा किमो, असं रेडिएशनच्या आधी 3 किमो आणि रेडिएशनच्या नंतर 3 किमो अशी पूर्ण लाईन ऑफ ॲक्शन झालेली आहे. आणि त्याच्यानंतर MRI काढून ट्युमरची साईज किती श्रिंक झाली यावरती आपल्याला ऑपरेट काय करायचं, कधी करायचं हे सगळं ठरणार. आता आम्ही किमोथेरपीच्या डॉक्टरना भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं प्रोटोकॉल वगैरे करून घ्या. प्रोटोकॉल इन द सेन्स काय होतं की बाहेर जायचे, वजन, उंची वगैरे सगळं करायचे आणि ते बाहेर काउंटरला एक डॉक्टर बसलेले असतात. त्या मॅडमच्या हातामध्ये ती फाईल द्यायची आणि त्यांना सांगायचं माझं प्रोटोकॉल आहे म्हणून. मग ते उंची, वजन, माझ्या फाईलचा जो नंबर तुम्ही बघताय तो नंबर ते तिथे टाकतात. त्यानुसार माझे डोसेज येतात. मग त्यांच्याकडे डायरेक्ट प्रिंट येते माझ्या हाईट वेटनुसार मला कुठल्या प्रकारचं काय काय किमोमध्ये किती इंजेक्शन्स, काय इंजेक्शन्स कुठली द्यायची आहेत, काय करायचं हे सगळं त्याच्यामध्ये येतं. मग ते पूर्णच्या पूर्ण आलेला जो पेपर आहे तो किमोथेरपीवाल्या डॉक्टरकडे जातो. तो त्याच्यावरती पुनर्विचार करतो की हाय डोस आहे त्यातलं काय कमी करायचं आहे का, किंवा कमी आहे त्यातला काय डोस वाढवायचा आहे का, हे तो पेनाने तिथे चेंज करून लिहितो आणि त्यानुसार ती अप्रूव्ह होऊन फाईल माझ्याकडे येते. आणि त्या फाईलवरती गिवन लिहिलेलं आहे तरच मला किमोथेरपी मिळणार. आता ह्याच्यानंतर खूप मोठी प्रोसेस एक आहे की किमोथेरपी काय असते, खूप मोठं कन्फ्युजन आहे की किमो म्हणजे काय, नुसतं रेडिएशन असतं का, काय मशीन असतं का, असं काहीही नसतं. सलाईन असतात. सलाईनमध्ये खूप साऱ्या इंजेक्शन्सचं मिक्सचर असतं. आता ती कुठली इंजेक्टेबल्स असतात ही डॉक्टरांनाच माहिती. मी डॉक्टर नाही, मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतोय की खूप सारी अशी इंजेक्शन्स आहेत छोटी आणि त्यांना त्याचं ट्रेनिंग मिळालेलं असतं की एका सलाईनमध्ये कुठली इंजेक्शन किती प्रमाणात मिक्स करायची, दुसऱ्या सलाईनमध्ये किती इंजेक्शन किती प्रमाणात मिक्स करायची. देणार हे कळलं. आता किमो काय आहे की सलाईनने देणार म्हणजे आपल्या इथे नसेमधून देणार. तर दरवेळी 15-15 वर्षाच्या प्रोसेसला हे टोचत राहणं हे आपल्या व्हेनला किती घातक आहे यासाठी हळूहळू इन्व्हेंट करत आता नवीन एक गोष्ट आली की PICC नावाची गोष्ट, जी इथून अशी वायरसारखी तुम्हाला दिसत असेल आणि इथे तुम्हाला असं काहीतरी व्हाईट दिसत असेल ज्याला टाके वगैरे घातलेले आहेत. ते दिसायला खूप असं मोठं दिसतंय पण तसं काय नाही आहे. ते एकदम सिम्पल प्रोसिजर आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे एक किट आहे जे आपण विकत घेतो, ह्याची अपॉइंटमेंट घेतो आणि हे PICC कॅथेटर जे आहे त्याचे इन्सर्शनची एक तारीख घेतो. 10 ते 15 मिनिटं लागतात फक्त इन्सर्शनला. कुठल्याही प्रकारची दुखापत होत नाही. इव्हन तो ही सुई टोचायला तरी थोडंसं दुखत असेल, त्याच्यापेक्षा कमीच हे दुखतं. त्याची प्रोसिजर काय आहे तर आपण जाऊन शांत सरळ झोपायचं आहे. हा जो ब्ल्यू कलरचा पाईप आहे असा खूप मोठा लांब पाईप असतो. मग आपल्याला काय करतात ते जिथे इन्सर्शन करणार आहे तिथून आपल्या हार्टपर्यंतचं मेजरमेंट घेतात आणि हा पाईप जो आहे त्याच्या आतमध्ये एक छोटी तार असते. हे इथे वायर घुसवतात आणि त्या तार जी आहे ती तारेने तो पाईप पूर्ण आत हार्टपर्यंत, हार्टच्या जरा वरती इथे मेन वेनपर्यंत नेऊन पोहोचवतात आणि तार अलगद हातली काढून टाकतात आणि तो पाईप आतमध्येच राहतो. आता हा पाईप जोपर्यंत माझे ट्रीटमेंट घ्यायची आहे 4 महिने 6 महिने तर तोपर्यंत तो हार्ट त्यामध्येच राहणार, म्हणजे अंगामध्येच राहणार माझ्या बॉडीमध्ये. नंतर इथे फक्त एक जनरल ॲनेस्थेशिया देतात बारीक जागेवरती आणि हे 2 टाके टाकतात. का तर हे हलता कामा. आता हे घातल्यानंतर ह्याचे थोडेसे प्रिकॉशन्स आहेत की ह्या हाताने वजन उचलू नका, म्हणजे 2 किलोपेक्षा जास्त वजन उचलू नका. पहिले 4 दिवस ह्या खांद्यावरती झोपू नका, या साईडला थोडंसं लेफ्ट साईडलाच बाजूला झोपा. म्हणजे थोडक्यात काय तर आतमध्ये एक पाईप आहे त्याची तुम्ही काळजी घ्या, हायजीन ठेवा. याचं ड्रेसिंग 8 ते 10 दिवसाच्या आत बदललं गेलं पाहिजे. थोडंसं हायजीन प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही तिथे जाऊन दर 8-10 दिवसांनी करू शकता, नाही तर दुसरं ऑप्शन आहे तुमच्यासोबत जो माणूस कंटिन्यू थ्रू आउट तुमच्या ट्रीटमेंटमध्ये राहणार आहे त्याला ते लोक पहिले 2 करून शिकवतात तुमच्या रिलेटिव्हला की ह्याचं क्लिनिंग ड्रेसिंग जे आहे हे चेंज कसं करायचं. हे 2 वेळा ते तिथे शिकवतात. नेक्स्ट टाइम 2 वेळा तुम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांच्यासमोर त्यांना दाखवायचं की हे आम्ही असं चेंज करतोय. त्याच्यात तुमचं काही चुकत असेल तर ते तिथल्या इथे तुम्हाला करेक्शन करतात आणि तुम्ही एकदा शिकलात की मग हे ड्रेसिंग तुम्ही घरी पण करू शकता. त्यासाठी तिथे तुम्हाला दरवेळी जायची गरज नाही, पण ऑप्शन आहेत दोन्ही. तुम्हाला जे प्रेफरेबल आहे ते तुम्ही करू शकता. आता हेच लावल्यानंतर लगेचच एक एक्सरे काढायला लावतात ज्याच्यामध्ये कळतं जो पाईप आपण हार्टपर्यंत टाकलेला आहे तो बरोबर गेलाय का, त्याची पोझिशनिंग बरोबर आहे का. ती कळली की त्याच्यावरती ओके मार्क येतं. मग आपल्याला जाऊन किमोथेरपीच्या डॉक्टरला भेटायचं की सर माझं PICC इन्सर्शन झालेलं आहे, त्याचा एक्सरे वगैरे आलेला आहे. मग ते लगेच ऑनलाईन चेक करतात, ओके आहे आणि किमोथेरपी घेण्याची तारीख आणि तुम्ही घेऊ शकता.
हे त्याच्यावरती लिहून देतात. थोडीशी माहिती या PICCचं आहे. हे काय आपल्याला डायरेक्ट असं घालत नाही, ह्याचं एक आधी काउन्सिलिंग होतं. ह्याचं एक डिपार्टमेंट वेगळं आहे. होमी बाबा बिल्डिंगमध्ये 5th फ्लोअरवरती ह्याचं एक डिपार्टमेंट आहे, जिथे पहिलं आपल्याला काउन्सिलिंगची तारीख घ्यायची. तर काउन्सिलिंग म्हणजे काय, तर एवढी मोठी वायर आतमध्ये जाणार, लोकांना भीती असणार, त्या बाबतीतली इन्फॉर्मेशन की काही दुखत नाही, नॉर्मल एकदम साधी सरळ प्रोसिजर आहे, फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्या हाताने करायच्या नाही, थोडंसं हायजीन ठेवायचं आहे, ते कायम ड्रेसिंग त्याचं चेंज झालं पाहिजे, आजूबाजूला अंग पुसून निघालं पाहिजे, पाणी त्याला अजिबात लागतं कामा नये. पाणी हा याचा सगळ्यात मोठा एक शत्रू होऊ शकतो, कारण पाणी लागलंच तरी त्या आतमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, आणि इन्फेक्शन झालं तर मात्र मग अजून परत तुम्हाला नवीन औषधं घ्या, गोळ्या घ्या, त्यापेक्षा प्रिकॉशन आधीपासून घेतली चांगली. त्यासाठी 2 प्रकारची कवर्स सुद्धा मिळतात, की नॉर्मल बाहेर आपण जाताना त्याच्यावर डस्ट लागू नये म्हणून एक कवर पॅकिंग येतं, आणि त्याच्यासोबत एक दुसरं येतं, तुम्ही आंघोळ करत असाल तर त्यावेळी ते भिजू नये म्हणून त्याच्यासाठी एक वेगळं प्लॅस्टिकचं रॅपिंग येतं. ते एक अराऊंड 450-500 रुपयामध्ये बाहेर मिळतं कुठेही, तर ते घालायचं आहे. तरीही ते घालून आंघोळ करताना मात्र एक प्रिपरेशन घ्यायची आहे, की इथल्या भागाला कुठेही पाणी लागणार नाही, एवढीच एक प्रिकॉशन त्याच्यामध्ये घ्यायची आहे. हे काउन्सिलिंग करतात, एवढंच साधी गोष्ट समजावतात, आणि त्याच फ्लोअरवरती नंतर हे PICC इन्सर्शन होतं. आता आमच्या किमोथेरपीला सुरुवात झाली. त्याची अपॉइंटमेंट मिळवण्याची प्रोसिजर थोडीशी वेगळी आहे, सिम्पलच आहे. आम्हाला जो किमोसाठी डॉक्टरांनी दिलेला डोसेज आहे त्याचा फोटो, आपल्या फाईलचा फोटो, माझ्या कार्डाचा फोटो होमी बाबाच्या, आणि हे जसे टोटल 5 फोटो आहेत, जे फोटो तिकडे प्रायव्हेट डे केअरचा एक व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती अपलोड करायला लागतं. ते केल्यानंतर त्यांचा 2 ते 3 तासात आपल्याला रिप्लाय येतो. त्या रिप्लायमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन असते की कुठल्या तारखेला तुम्हाला किमोथेरपी चालू करणार. माझी आता किमोथेरपीची डेट आली 15 जून 2024, म्हणजे आत्ताच काल 1-2 दिवसामधलीच डेट आहे ही. तर त्याच्या खाली पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते की त्याच्यामध्ये तुम्ही कसं यायचं. येताना सोबत 2 रिलेटिव्ह आणायचे आहेत, एक बाहेर बसेल, एक तुमच्या सोबत कायम राहील. सलाईनवर लक्ष ठेवायला, तुम्हाला कुठे वॉमिटिंग होत आहे, कुठे नॉशिया होते तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. येताना तुम्ही पूर्ण भरपेट खाऊन यायचं आहे, उपाशीपोटी यायचं नाही आहे. आणि बाकी तुम्हाला काय आजार वगैरे असतील, काय असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तिकडे ऑलरेडी द्यायची आहे. आणि बाकी असं स्पेसिफिक काही नाही, नॉर्मल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यातच तुम्हाला सांगितलेलं असतं की सकाळी 7 वाजता या NX नावाची बिल्डिंग आहे शेजारीच, तिथे 63 नंबरचा काउंटर आहे, जे खाली ग्राउंड फ्लोअरलाच आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचं टोकन घ्यायचं. ते टोकन घेऊन तुम्ही NX बिल्डिंगमध्ये 6th फ्लोअरला प्रायव्हेट डे केअर आहे, तिथे जायचं आहे. आणि तिथे जाऊन बाकी सगळं त्यांच्याकडे आपली फाईल सबमिट करायची. ते कार्ड घेऊन, फाईल घेऊन त्यांच्याकडे ठेवतील, आणि तुम्हाला सगळे डोसेज वगैरे मिक्स करून 7:30 वाजता माझी प्रोसिजर चालू झाली किमोची, आणि ती संपली जवळजवळ 2:30 वाजता. आता माझा थोडासा स्ट्रॉंग किमो असल्यामुळे मला ह्या प्रोसिजरला वेळ लागला. डिपेंड्स प्रत्येकाचा टाईम, त्याच्या किमो कुठले इंजेक्शन दिले त्याच्यावर. आता ही इंजेक्शन्स किंवा हे जे सगळं आपण ड्रग्स म्हणतो ते काय आपल्याला डायरेक्टच मिळत नाही. ह्याच्यामध्ये काय आहे की त्याची एक त्यांनी वेगळी पूर्ण सिस्टीम करून ठेवलेली आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मेडिसिन घ्यायचं आहे, ड्रग घ्यायचं आहे, तर तुमचं कार्ड तिथे ठेवायचं आहे. ऑनलाईन तुम्हाला रिसिट तयार होते, तुमच्या हातामध्ये अशी हार्ड कॉपी करून देत नाही. तुम्ही ती घेऊन जायचे होमी बाबाच्या ग्राउंड फ्लोअरला. त्या ग्राउंड फ्लोअरवरती तिकडे एक डिस्पेन्सरी पूर्ण सेक्शन आहे. त्या डिस्पेन्सरी सेक्शनमध्ये जायचं आहे, तुमचं कार्ड फक्त तिकडे त्यांना द्यायचं आहे. त्या कार्ड द्यायच्या आधी तुम्ही टोकन काढून घ्यायचं आहे. इथे पूर्णपणे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सगळीकडे टोकन काढून घ्यायचं आहे, जेणेकरून फक्त लाईनीमध्ये उभं राहायचं नाही. समोर कम्प्युटरवरती स्क्रीनवरती आपला नंबर दिसला की जायचं, आणि आपल्याला दिलेली गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन तुमच्या कार्डवरती ऑलरेडी आहेतच. ज्या डिस्पेन्सरीवाल्याला माहिती आहेत की बाबा डॉक्टरने कुठली औषधं याला दिलेली आहेत, त्या तुम्ही तिथे जायचं, कार्ड ठेवायचं. तुमची सगळी औषधं तुम्हाला मिळणार, ती तुम्ही तुमची एक बॅग कॅरी करत जावा. त्या बॅगेमध्ये सगळी औषधं भरा, आणि त्या कार्डमधनंच पैसे पण कट होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा तिकडे मेहनत काही करायची नाही. एकदम सरळ सोपा मार्ग त्यांनी तिथे तयार केलेला. तर ही औषधं झाली आणि ही किमो झाली कट. तर अशा प्रकारे माझा किमो सुरू झाला सकाळी 7:30 वाजता, आणि 2:30 वाजेपर्यंत दुपारी तो संपला, लॉंग असल्यामुळे. आता त्याच्यानंतरही मला हे जे काय दिसतंय हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. इंटरनेटवर सर्च करून सुद्धा मला स्वतःला सुद्धा सापडला नाही. ह्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला एक सेपरेट ब्लॉग करून सांगेन. तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा,
शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणेन मी. कारण माझा उद्देश, मी पहिल्यांदाच असा स्क्रीन समोर आलो, माझा उद्देश असा नाही आहे की मला काय फॉलोअर पाहिजेत किंवा काय पाहिजे. माझा फक्त एकच उद्देश आहे की ज्यांना खरंच ह्या गोष्टीची गरज आहे, ज्यांना माहिती, नॉलेज, ॲज अ डॉक्टर नॉलेज घ्यायची डॉक्टरांनाच गरज आहे, आपल्याला गरज नाही. कारण त्यांना पूर्ण नॉलेज आहे, त्यांना माहिती आहे ट्रीटमेंट कशी द्यायची. मला फक्त हे करायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे की ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना कॅन्सर झालाय, आत्ता कळलंय किंवा काय आहे, तर आता काय करायचं. तर त्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा, इथून स्ट्रॉंग राहायचं. काहीही होत नाही, जमाना एवढा पुढे गेलाय, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की प्रत्येक आजारावरती औषध आहे. आपण धीराने घ्यायचं, आपल्या बरोबरच्या सगळ्यांना धीराने घ्यायचं. आपल्या पाठी सगळी माणसं आहेत, घरामधलं वातावरण कायम मस्त खेळतं ठेवायचं आणि सगळ्यांनी हॅप्पी राहायचं. खाण्यापिण्याच्या गोष्टी जसं डॉक्टर सांगतील तसं करायचं, सगळ्या गोष्टी डॉक्टरांना फॉलो करा. फक्त तुम्ही डिप्रेशनमध्ये जायचं नाही. सगळ्या गोष्टीचे साईड इफेक्ट आहेत, किमो घेतल्यानंतर काय होणार आहे, काय नाही होणार आहे, सगळं डॉक्टर सांगणार. मी पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं सांगेनच की किमो नंतर साईड इफेक्ट काय होतात, हे काय आहे, ह्याचं महत्त्व काय आहे, कसं करायचं, सगळं तुम्हाला एक्सप्लेन करीन मी. पण तुम्ही मेंटली पूर्णपणे स्ट्रॉंग राहायचं. आपल्याला काहीही होणार नाही, आपण पूर्णपणे बरे होणार आहोत. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे थोडासा लेंदी व्हिडिओ झालाय, मोठा व्हिडिओ झालाय, पण इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओ. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही, म्हणजे माझा विनंती आहे अशी की तुम्ही ऐकावा आणि गरजू लोकांपर्यंत तो पोहोचवावा. आता एवढा मोठा व्हिडिओ मी दरवेळी करणार नाही, पण मी तुमच्या सगळ्यांच्या टचमध्ये दररोज राहीन. माझे अपडेट्स, माझे शॉर्ट्स जे आहेत, यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स, की काय होतं आहे डेली बेसिसवरती, या छोट्या छोट्या शॉर्ट्सने मी तुमच्यावर कनेक्टेड राहीन. आणि महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे, जशी किमोची, ह्या पंपची, ह्याचे मी छोटे छोटे व्हिडिओज बनवून तुम्हाला मी पोस्ट करतच राहणार आहे. आणि आपण दररोज भेटत राहू, दररोज आपण पॉझिटिव्ह वातावरण घेऊनच भेटू, हसत खेळत राहू. आणि आपण, तुम्हालाही जर काही त्रास असेल तर तो बरा करू. आणि माझा त्रास तर 100% तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने बरा होणारच आहे. थँक्यू.